तर सिग्नेचर आणि जी न्यूमरोलॉजीचं जे आहे कनेक्शन, अच्छा, तर ते कसं आहे? तर सिग्नेचर आणि न्यूमरोलॉजी बघ, न्यूमरोलॉजीमध्ये काय करतो आपण, नावामध्ये बदल करून येतो किंवा सिग्नेचर विचारतात की आम्ही नक्की कुठल्या कशी सिग्नेचर बरोबर, करू, बरोबर. किंवा सिग्नेचरमध्ये कुठले अल्फाबेट्स आले पाहिजेत, किंवा हां. ते अल्फाबेटचे नंबर सिग्नेचरचे जे टोटल जे आहे तुमचे, जे तुम्ही अक्षर वापरता त्याची टोटल तुमच्या मूलांक भाग्यांक किंवा तुमच्या जन्मतारखेला तुमच्या नावाला किंवा तुमच्या नंबर्सना मॅच होते का, अच्छा. आपण हे चेक करतो आणि हं, मग तसे हं, हं. सिग्नेचर सुचवतो. ते पण करायची त्याची पद्धत असते. एक छोटंसं शॉर्ट सांगते हं. की ती ओबड-धोबड नसावी. ओके. हां, 30 डिग्रीवरती जाणारी असावी. ठीक आहे. जास्त गुंतागुंतीची नसावी. नसावी. ओके. ओके. सुटसुटीत जेवढी असेल सुटसुटीत. तेवढी हां, चांगली. हां, हां. हे बेसिक नियम जरी आपण पाळले. सांभाळले तरी हां, खूप हां. आहे. म्हणजे नाव पूर्ण पाहिजे असं पण काहीतरी असतं ना वाटतं, की नाही, हां. तुमच्या जन्मतारखेवरून आणि तुमच्या नावावरून तुमचे सिग्नेचर डिसाईड होते, की नक्की ओके. तुम्ही सिग्नेचर नक्की काय केली पाहिजे, हां, 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 हां. ओके, कशी ओके, केली ओके. पाहिजे. प्लस तुमचा बिझनेस, की हां. तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात, तुम्ही कुठल्या, मेन तुमचा मोटो काय आहे, हं, हं, या हं. सगळ्या गोष्टींचा विचार करून मग हं, हं. सिग्नेचर डिसाईड होते.